होते किती किती मोठे चमचे होते. नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर आज आम्ही निघालो होतो दरेकर वाड्याला. तर खूप दिवसापासून गाडगीलाही आम्ही बाहेर घेऊन गेलो नव्हतो आणि आज सुट्टी होती. दीप्ती माऊ पण आलेली होती, तर ती बोलली आपण कुठेतरी जाऊया. तर आम्ही ठरवून दरेकर वाडा प्लॅन केला आणि आमच्या घरापासून साधारण 26 किलोमीटरवर हा दरेकर वाडा आहे. आणि तिथं गेल्याच्यानंतर इतकं छान तिथला व्ह्यू होता, म्हणजे ते कौलाची ती घरं, ते एंट्री, तिथं इतकं छान तुळशी वृंदावन होतं. खूप म्हणजे खूप छान होतं. आणि तिथे लहान मुलांच्या सहली पण आल्या होत्या. इतक्या वेटिंग होत्या क्रिसमसमुळं. खूप टाईम लागला आतमध्ये जाण्यासाठी. आणि आतमध्ये गेल्याच्यानंतर त्यांनी आमच्या 5 जणांची तिकीटं बघितली. आम्हाला हळूहळू एक जणांना आतमध्ये सोडलं. नंतर समोर होतं तिथं दिवसभराचं टाईम टेबल. तिथं तुम्ही सकाळी काय कोणत्या ॲक्टिव्हिटी करणार, जेवण, नाश्ता, रस, हुरडा पार्टी, हे कधी कधी आहे ते सगळं त्या बोर्डवर लिहिलेलं होतं. आणि समोर गेल्याच्यानंतर इतकी मोठी झेंडूची बाग होती तिथं. आम्ही त्याला झेंडू बोलत होतो आणि तिथले काका म्हणले की नाही हे तिळाची फुलं आहेत. माहीत नाही तिळाची फुलं काय, तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा ही तिळाची फुलं आहेत की झेंडूची फुलं आहेत. ही आहे झेंडूची बाग. हाय कर गार्गी, हाय हाय. तू नाही ये पुढे ये. नंतर आम्ही गेलो नाश्ता करण्यासाठी. नाश्ता करायला पण एवढी सारी गर्दी होती ना, म्हणजे 2 त्यांचे हॉल होते जेवणाचे आणि नाश्त्याचे, ते पण खूप सगळे भरलेले होते. आणि आम्ही ज्या हॉलमध्ये गेलो होतो तिथलं म्हणजे व्ह्यू इतका छान होता. डेकोरेशन, ते हिरवी पानं आणि ते. आणि नाश्त्यामध्ये होतं सकाळी पोहे, मिसळ आणि शिरा होता. आणि आपण चहा किंवा कॉफी दोन्ही पण ऑप्शन होते, आपण तुम्हाला जे आवडेल ते होतं. मग आम्ही सगळ्यांनी चहा घेतला. आणि नंतर गार्गीला ना गाई वासरं खूप आवडतात, मग ती पहिले गाई वासराकडे गेली. आणि तिथे इतके वेगवेगळ्या प्रकारची फुले होती आणि त्यातलं जास्वंदीचं फुल इतकं छोटं होतं ना, ते खूप आवडलेलं. मग आम्ही एक छोटीशी त्याची फांदी पण तोडून घरी घेऊन आलो. आणि नंतर गार्गीचे पण खूप सारे फोटो काढले, सगळ्यांनी फोटो काढले. आणि तिथला व्ह्यू पण इतका छान होता, ग्रीनरी होती सगळीकडे. चल ना तिकडे जाऊ ना. गार्गी 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 दीदी बरोबर जा. वरवड्या ए हळू मुलांना, हळू ए हळू हळू हळू. अरे खेळायचं नाही का? तूच म्हणली नाही हा वरवड्या. उभं राहा, उभं राहा. वरवड्या. तेव्हा आजीबाई स्वयंपाक करतात तिथं. तेव्हा बघा किती आजीबाई स्वयंपाक करते तिथं. काकू स्वयंपाक करते बघ, म्हातारी काकू. सरपंच इथं बघ ते बघ, हे बघ तिथं आंबा आहे, हारू पण आहे, सगळं काय काय बघ. हारू पण आहे. हो वाव, भुबू आहे बघ इथं. भुबू पण आहे, भुबू. त्या दोघं मैत्रिणी दोघी खेळतात. ती बसली तिथं, त्यांची मम्मी दळती जात्यावर. तिथं हारू आहे, आंबा आहे, तिथं पण आजी आजोबा आहेत उभा. ते आजी आजोबा बघ, त्यांचं घर आहे ते बघ, किती मोठं घर आहे त्यांचं. वाव, छान आहे ना. आमच्या राजानं दिलया दान राहू आमिर. आमच्या राजानं दिलया दान राहू आमिर. डॅडी ना थांबा थांबा थांबा.
आणि गार्गीच्या डॅडीने तर सगळ्यांचे फोटो काढले. म्हणजे हे दुसऱ्या साईडचं एंट्रन्स होतं आणि ते पूर्ण दगडाने होतं की कसं होतं बनवलेलं माहीत नाही, पण इतकं छान होतं ते. आणि हा पण फुलाचा वेल का आवडलेला त्याची पण एक आम्ही फांदी घेतलेली. आणि नंतर गार्गीला तर इतकं खेळायचं होतं ना, तिने सगळे ते झोकेन ते पाहिले. नंतर तिने बघितले बदक. एक बदक बघ, बदक गार्गी, बदक किती छान आहे बघ. 3 आहेत, 3 बघ. 1 2 3 1 2 3 बघ. ते एक अंड देते वाटतं, एक बदक अंड देते बघ. मला जायचंय. कुठे चालली तू गार्गी? जुजू खेळती काय? गार्गी बा थांब, पडशील पडशील गार्गी थांब. इथं घसरगुंडी एक छोटी वाली. चल आपण घसरगुंडी खेळू. चल इथं घसरगुंडी बघ ना. आणि तिथंच खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धतीचे खेळणे होते लहान मुलांसाठी खेळण्यासाठी. आणि गार्गीला एकच आवडली ती म्हणजे घसरगुंडी. आणि ती पण ती चढण्याचा प्रयत्न करत होती, पण नंतर मलाच पडण्याची भीती वाटली म्हणून मी तिला थोडंसं हळूहळू धरण्याचा प्रयत्न करत होते. पण तिने ट्राय केलं ते. नंतर आम्ही तिथं ऊसाचा रस पिलो. तो पण खूप गोड होता आणि विदाऊट आईस पण होता. आणि नंतर आम्ही बोटिंगसाठी गेलो. बोटिंगसाठी पण एवढी गर्दी होती. नंतर तिथं त्या बोटिंगच्या तिथं ना आतमध्ये पाण्याच्या मध्ये नाही फोटो काढण्यासाठीचा पॉईंट होता, तिथं आम्ही गार्गी गेलो. गार्गीला सगळेजण एवढे लक्ष देत होते ना, म्हणजे ती पाण्याकडे जात होती जास्तीत जास्त. नंतर खूप वेळाने आमचा बोटिंगसाठी नंबर लागला. त्यात पण बोटिंगमध्ये आम्हाला 4 जागा होती, म्हणजे 4 सीट होते. आणि मावशीनं दुसऱ्या बोटमध्ये बसल्या आणि त्या एकट्या असल्यामुळे त्यांनी पण एन्जॉय केलं. म्हणजे आम्ही जवळजवळच होतो आणि यांना तर पॅन्डल म्हणून एवढं कंटाळा येत होतं की नाही. दीप्ती आणि ते दोघंच पॅन्डल मारत होते बोटचं. आणि आम्ही खूप म्हणजे खूप एन्जॉय केलं बोटिंगला पण, आणि खूप भारी वाटलं. नंतर आम्ही गेलो हुरडा खाण्यासाठी. हुरडा पण एवढा छान होता आणि एकदम फ्रेश हुरडा होता. आणि त्या हुरड्यामध्ये 4 प्रकारच्या चटण्या होत्या, दही होतं, उकडलेली कणसं होती, बोरं होती. आणि ते सगळं इतकं छान लागत होतं ना. आणि त्या दह्यामध्ये गूळ टाकला, इतका टेस्टी लागत होतं ते दही आणि गूळ. आणि गार्गीने खूप एन्जॉय केला. तिने पण बोरं खाल्ली आणि गोडीशो पण त्याने दिली होती, ती पण आम्ही एन्जॉय केली. आणि नंतर होतं ह्या ॲक्टिव्हिटीज केल्या. नंतर होतं DJची सिस्टीम काहीतरी, गाणे वाजायची. पाण्यात आम्ही खूप पोहलो. गार्गीने पण खूप पाण्यात एन्जॉय केला. इतकं थंड पाणी होतं, पण मजा आली. तुम्ही पण येऊ शकता, दरेकर वाड्याला भेट देऊ शकता. आणि ज्यांनी अजून पण आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि 2 ते 3:30च्या मध्ये जेवण होतं. आणि जेवणामध्ये पण चपाती, भाकरी, 2 भाज्या, गुलाबजाम, पापड वगैरे, लोणचं, ते सगळं होतं. छान असं जेवण केलं. आणि नंतर आम्ही राहिलेल्या ॲक्टिव्हिटी केल्या. आणि नंतर सगळ्यांचेच फोन डेड झाले होते, चार्जिंग नव्हती, त्याच्यामुळे नंतरचे काही व्हिडिओ शूट नाही केले, पण खूप एन्जॉय केला. तर भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. आत्तासाठी बाय. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा.